मराठी बोधकथा घमंडी घोडा. एका धोब्याजवळ एक घोडा आणि एक गाढव होते. एके दिवशी धोबी दोघांना घेऊन बाजारात चालला होता. त्याने गाढवाच्या पाठीवर कपड्यांची मोठी मोठी बोचकी ठेवली होती, पण घोड्याच्या पाठीवर कोणतेच सामान नव्हते. जेव्हा गाढवाला चालणे अशक्य वाटू लागले, तेव्हा तो घोड्याला म्हणाला, घोडे दादा, मला ओझ्यामुळे त्रास होत आहे. माझ्याकडचे थोडे ओझे तुझ्या पाठीवर घेतोस का? घोडा गर्वाने म्हणाला, अरे वा, मी का घेऊ तुझे ओझे? कमी असो वा जास्त, ते ओझे तूच घ्यायची. ओझे वाहने आम्हा घोड्यांचे काम नाही. आम्ही तर शाही मिरवणुकीच्या कामाला येतो. हे ऐकून गाढव बिचारे गप्प बसले. परंतु काही वेळाने गाढवाकडे खूप ओझे असल्याने त्याचे पाय थरथरू लागले. तो थरथर कापत असताना रस्त्याच्या मध्ये पडला. तहानेने त्याचे डोळे सुकले होते. धोब्याने गाढवाची अशी अवस्था पाहिली. त्याने गाढवाला पाणी पाजले आणि त्याच्या पाठीवरचे सर्व ओझे उचलून घोड्याच्या पाठीवर ठेवले. ओझे खूप जास्त होते, त्यामुळे घोड्याचे पाय पण डगमगायला लागले. आता त्याला त्याची चूक कळली होती. जर मी गाढवाचे ऐकले असते, त्याच्याकडून थोडे ओझे आधीच घेतले असते तर बरे झाले असते. तात्पर्य, कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड थँक्स फॉर वॉचिंग.